लुझर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण अनुभवू शकाल. भूमी 11 कल्याण आणि त्यांच्या विरोधात आंबेगाव मंचर तालुका अशा पद्धतीने खरं तर हा सामना असणार आहे. सलामीसाठी फलंदाज कामरान आणि त्याच्या साथीने मुकेश गायकर, गोलंदाजी विशाल सुरुवात करतोय. बॅकफुटला होते तिथून लेट कटचा फटका फलंदाजाने खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते, त्याला बीट करता आलं नाही यावेळेस त्या फलंदाजाला. एका धावेने मैदानाच्या आतमध्ये सुरुवात मिळते फलंदाजी करणाऱ्या भूमी 11 कल्याणला. उजबेष्टेच्या बाहेरचा चेंडू ठेवला होता, कमी गतीने हाताळला गेलेला. त्याचमुळे गोलंदाजाने जी कमी गती दिली होती तिथून या फटक्यामध्ये वेग तयार करता आला नव्हता फलंदाजाला. क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट चांगली राहिली. निर्धारित 5 षटकांचा हा सुद्धा सामना आपण सगळेजण अनुभवू शकणार आहात. विशाल निघोट आहेत गोलंदाजीसाठी. चांगला सुप्रसिद्ध सुविख्यात खेळाडू आहे आंबेगाव तालुक्यातील विशाल निघोट. मुकेशसाठी आश्चर्याचा कडू धक्का देणारा चेंडू आहे, पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने बळतो. फुलरल्यांचा चेंडू हाताळणे ही ओळख राहिलेली गोलंदाज विशाल निघोटची. हे बघा वळण मिळतं, अत्यंत धोकादायक वळण आहे. फलंदाजाच्या बॅटची एज मिस झाली थोड्याफार फरकाने. यावेळी ते फुलटॉस समोरच्या दिशेने प्रचंड ताकद वापरलेली आहे. फलंदाज मुकेश गायकरचा हा प्रहार षटकार. समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत यावेळेस क्षेत्ररक्षक. मला असं वाटतं योगेश पारधी तिकडे होते उपस्थित. एक धाव इकडे सुद्धा मिळते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे फेकलं जाते. गोलंदाज विशाल निघोटच्या वतीने, सलामीसाठी फलंदाज कामरान आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने आपण बघतो मुकेश गायकर. हीच सलामीची जोडी या अगोदरच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. कामरान कुंगले मॅन फ्रॉम RCC राया आणि मुकेश गायकर मानिवलीचा खेळाडू. इथे फटका पसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. हो आले, टिपला झेल. फलंदाज कामरान कुंगले यांचा संपलेला आहे खेळ. हा पहिला हादरा भूमी 11 कल्याणला. या अगोदरच्या डावामध्ये या पद्धतीचे फटके खेळताना यश मिळालं होतं कामरानला. इथे दूरवरून खेळले होते. वेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. लिडिंग एज लागली, आतली कडा होती आणि क्षेत्ररक्षकाने तिथे अत्यंत चांगला झेल टिपला. अँगल करणारा चेंडू होता आणि गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल की त्याने फार अगोदर तिकडे लक्षात घेतलं होतं की हा फलंदाज या पद्धतीचे इम्प्रोवाइज फटके खेळू शकतो, रिव्हर्स किंवा स्विचचा अटेम्प्ट करू शकतो आणि म्हणून ते प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं गोलंदाजाच्या वतीने की जे सक्सेसफुल ठरलेलं आहे. आठ धावांवर पोहोचलेला डाव आपण बघतो. पहिलं षटक सुरू आहे की जे विशालच्या वतीने हाताळलं जात आहे. हरेश समोरच्या दिशेने इथे रिव्हर्सचा फटका खेळतो. एखाद्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने ऑन ड्राईव्ह खेळावा त्या पद्धतीने खेळला गेलेला हा फटका. फलंदाज हरेश मिरकुटेची सुरुवात अत्यंत चांगली आहे. हा चौकार. ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो रिव्हर्स करण्यासाठी तयार झाले होते. बॅटची ग्रीप बदलली होती, स्वतःचा स्टान्स बदलला होता आणि जिथे चेंडू पायांजवळ आला तिथून त्याला लॉफ्ट केलं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डावखुऱ्या हाताचा आपण सगळ्यांनी पाहिला. हा फटका अत्यंत चांगला दर्जेदार फटका खेळला फलंदाज हरीश मिरकुटेने. त्याने इथे चौकार मिळवलेला आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे, त्यामुळे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने केले गेलेले आपण बघू शकू. लुजर वर्सेस लुजर असा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने भूमी 11 कल्याण आणि त्यांना
इथे 2 हात करत असताना आंबेगाव तालुका अशा पद्धतीने हा सामना आपण अनुभवू शकत आहात. आजच्या दिवसात फार चांगला खेळ राहिलेला आपण पाहिला तो म्हणजेच खेडचा. लागोपाठचे 2 सामने खेड संघाने तिकडे जिंकलेले आपण पाहिले. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सूरजचा इथे वापर केला जातो आंबेगावच्या वतीने. सूरज गायकवाड येत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेकडे जर पाहिलं तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत पॉइंट मध्ये. टिपतायत जेल आणि याच बरोबर फलंदाज मुकेश गायकरलाही परतावं लागेल. अभिच्या वतीने टिपला गेलेला हा जेल आपण बघत आहात. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. हा अँगल आपण बघू शकतो जिकडे रिप्ले दाखवला जात आहे. टेनक्रिकच्या वतीने फटका फसला होता. अभि पुंडे तिकडे उपस्थित होते. त्याच्या वतीने झेल टिपला गेला. या अगोदरच्या सामन्यामध्ये मुकेश गायकर त्याचबरोबर कामरान कुंगले या दोन्ही फलंदाजांनी फार चांगली फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये मात्र त्यांना मोठा डाव साकारता आला नाही. कालच्या दिवसापेक्षा खरं तर आज आपण बघतो आजच्या रजनीमध्ये कालच्या रजनीपेक्षा थोडी अधिकची थंडी आहे. प्रेक्षकांची संख्या या स्पर्धेमध्ये फार मोठी राहिलेली आहे. गेली अनेक पर्वापासून आपण ती गोष्ट अनुभवत आहोत. दुसरं षटक सुरू आहे. सूरज डावी यष्टीवरून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लेंथ जजमेंटल एरर. फलंदाजाला लेंथ व्यवस्थितरित्या जज करता आली नव्हती. विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत कल्याणच्या वतीने. तुम्हाला सगळ्यात अगोदर फलंदाज म्हणून लेनचा अंदाज घ्यावा लागतो, कोणत्या टप्प्यावर चेंडू येतो. त्यानंतर मग तुम्ही ठरवू शकता की फ्रंट फुटला राहून फटका खेळायचा आहे की बॅक फुटला येऊन फटका खेळायचा आहे. मग कोणत्या बाजूने खेळायचा म्हणजे कोणत्या दिशेला ते तुम्ही ठरवत असता. ऑफ साईडला टार्गेट करायचंय की ऑन साईडला टार्गेट करायचंय या पद्धतीचा निर्णय मग फलंदाज घेत असतात. ते ठरवल्यानंतर तिथून पुढे तुमच्या टेक्निकचा मुद्दा चालू होतो. तुम्ही कोणतं टेक्निक वापरता, फटका कोणता चूज करता. वेगवेगळ्या पद्धतीचे फटके. फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा असेल तर व्हर्टिकल ब्लेडने तुम्हाला फटका खेळायचा असतो, त्यासाठीचं टेक्निक वेगळं आहे. स्लॉग हिट करायची असेल तर त्यासाठीचं टेक्निक वेगळं आहे. पुल किंवा हुक करायचं असेल तर त्यासाठीचं टेक्निक वेगळं आहे. ड्राईव्ह करण्यासाठीचं टेक्निक वेगळं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सगळ्यात पहिली पायरी जर आपण पाहिली तर ती लेनची असते. कोणत्या लांबीवर चेंडू येतो हे तुम्हाला ओळखावं लागतं. पुढे सरकले त्यानंतर ऑफसाईडच्या दिशेमध्ये केला गेलेला हा ड्राईव्हचा फटका आहे. पॉइंट तिकडे उपस्थित आहे. चेंडू अडवतात, फेकी होते, एक धाव इकडे मिळते. एकरी दुहेरी धावा महत्वाच्या असतात कोणताही डाव ज्यावेळेस तुम्ही उभारत असता. तेरा धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. यावेळेस तिथे ड्राईव्ह करतोय हरेश. क्षेत्ररक्षक जिकडे उपस्थित आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे ही जोखमीची धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर डायरेक्ट हिट आली असती तर एका मोठ्या फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये यावं लागलं असतं. बऱ्याचदा फार कमी फायद्यासाठी आपण मोठी गोष्ट तिकडे पणाला लावत असतो. त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं एकच धाव पूर्ण झाली असती, परंतु ती जर अपूर्ण राहिली असती तर एका मोठ्या फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलं असतं. अशातच कल्याणच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. प्रत्येक पाऊल इथे डोळसपणे टाकावं लागेल, हे आव्हान आहे. बॅकफुटला जात आहेत विकी. फुलर लेनचा चेंडू पडतो, त्यानंतर बाहेरच्या अंगाने बळतो. याचबरोबर इथे हे षटक संपतात. षटक संपलेले आहेत आतापर्यंत 2. प्रथम फलंदाजी करत असताना भूमी इलेव्हन कल्याण जाऊन पोहोचलेले आहेत 14 पर्यंत. आतापर्यंत 2 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत.
गोलंदाजांच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिलं षटक विशाल निगोटने हाताळलं होतं. त्याने 12 धावा खर्च केल्या, एक फलंदाज त्याने बाद केला. आणि दुसऱ्या षटकामध्ये सूरज गायकवाडला आपण पाहिलं, ज्याने 2 धावा खर्च केल्या, एक फलंदाज त्यालाही बाद करता आलेला आहे. हे बघा आमचे हे सगळे प्रेक्षक, छोटे प्रेक्षक तिकडे उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने कॅमेरामनसाठी इशारा केला जातोय. इतकी थंडी असताना सुद्धा खरं तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, त्याचबरोबर दूरवरून आलेल्या टेनिस क्रिकेटर्सना पाहण्यासाठी हे सगळेजण या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तुमचं सर्वांचं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबे खुर्द आयोजित भगवा चषक 2025 या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 2 षटकं संपतायत, ज्यामध्ये 14 धावा बनलेल्या आहेत. कल्याणच्या 2 गडी बाद आहेत. तिसरं षटक अभि पुंडेच्या वतीने हाताळलं जात आहे. या अगोदर अत्यंत चांगला झेल अभि पुंडेने तिकडे टिपलेला आपण बघितलेला आहे. तालुका स्तरावरचं क्रिकेट आपण बघतो. वेगवेगळ्या गावांमधून, तालुक्यातून तयार केला जाणारा हा संघ आहे, ही टीम आहे. त्याचमुळे सगळे प्लेयर तुमचे मोठे असतात, महत्त्वाचे असतात, ज्याने स्वतःला सिद्ध केलेलं असतं, लोकप्रियता मिळवलेली असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमधून सामना फिरवण्याची ताकद या सगळ्या खेळाडूंकडे, मग तो गोलंदाज असो वा तो फलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षकही असोत, तेही जीवाचा आटापिटा करत असताना चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. बैठक फटका इम्प्रोवाइज खेळायचा होता. पुढचा पाय तिकडे वाकवला होता, गुडघ्यावर बसले होते जाऊन. त्यानंतर फटका खेळता आला नव्हता, कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने खूप वळला. उजवेष्टीच्या बाहेरचा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक उपस्थित. स्ट्रेट टू दी फिल्डर, वेल फिल्डेड बाय दॅट फिल्डर. यस, रिटर्न सीट. दिस इज द डॉट डिलिव्हरी बाय बॉलर अभि. He has done remarkable job. सगळ्या गोलंदाजांनीच खरं तर आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. उजवेष्टीच्या बाहेरून वेट ट्रान्सफर करत असताना फटका खेळलाय जरूर. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. ज्या फलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, त्या फलंदाजाला इथे चांगलं योगदान देता आलं नाही. याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण तालुक्याला लागलेला हा आणखी एक मोठा हादरा. क्षेत्ररक्षक स्वप्नील धनवड तिकडे उपस्थित होते. त्याच्या वतीने खरं तर हा झेल तिकडे टिपला गेला. बघा, क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना तुम्ही कोणता फटका खेळता, याचबरोबर त्या फटक्याची प्लेसमेंट काय आहे ही महत्त्वाची असते. फटका चांगला आणि त्याचबरोबर चांगली प्लेसमेंट म्हणजे दुग्ध शर्करा योग. दूध नुसतं पिणं वेगळं, प्लेन पिणं वेगळं, आणि त्यामध्ये साखर टाकल्यानंतर त्या दुधाची गोडी अधिक वाढते. त्याच पद्धतीने चांगला फटका हा चांगलाच फटका असतो, परंतु त्या चांगल्या फटक्याला जर गुड प्लेसमेंटची, अर्थात चांगल्या प्लेसमेंटची जर जोड मिळाली तर मात्र ती फटकेबाजी फार आनंददायी ठरत असते. 14 रन्स ऑन दी बोर्ड, 14 धावा धावपलकावर, 3 गडी बाद आहेत. अभि पुंडेचं हे षटक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. समोरच्या दिशेने जी बाईक तिकडे उभी आहे की जी चालू आहे, विनंती असेल यस बंद करा. आपल्यामुळे मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. 14 रन्स ऑन दी बोर्ड, 14 धावा धावपलकावर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रशांत रेड्डी खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. इथे इलाच लेन जजमेंटल एरर म्हणतात. इथे चेंडूची लांबी ओळखता आली नव्हती प्रशांतला. हे बघा, लेंथ बॉल होता, फुलल लेनचा जवळ, आणि चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळते या चेंडूवर गोलंदाज अभि पुंडेला. अतिरिक्त उसळी मिळवणं, त्यासाठी तुम्हाला शरीराचा अतिरिक्त वापर करावाच लागतो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्रायव्हिंग लेंथ आतापर्यंत दिलेली आहे गोलंदाजाने विशेषत्वाने. फ्रंट ऑफ द विकेट समोर जास्तीत जास्त फटके खेळण्यासाठी फलंदाजाला पाचारित केलं जात आहे गोलंदाजांच्या वतीने. चांगले प्लॅन्स आहेत, नुसते प्लॅन आखून उपयोगाचे नसतात, ते एक्झिक्यूट करावे लागतात योग्य रीतीने. तेच एक्झिक्युशन किंवा ॲप्लिकेशन लेवल चांगली राहिलेली आहे. विथ दी गुड प्रिसिजन बॉलर्स आर बॉलिंग. सगळे गोलंदाज गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणाची रचना थोड्याफार फरकाने इथे बदलवली जात आहे. थोडाफार बदल. शेवटचा चेंडू असेल. एक धाव आतापर्यंत खर्च होते अभि पुंडेच्या वतीने.
समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. दोन्ही सामन्यांमध्ये थोडेसे ऑफ कलर आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज विकी भोईर केळणीचा हा खेळाडू आहे. जर्सी नंबर 12 त्याने परिधान केलेली आहे. इतक्या मोठ्या स्टेजवर तुम्हाला ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस त्या संधीचा योग्य वापर तुम्हाला करावा लागतो. अमर ठाकूर सारखा एक हिटमॅन तुमच्याकडे डगआउट मध्ये उपस्थित असताना बॅटिंग ऑर्डर योग्य ठेवणं फार गरजेचं आहे. फिफ्टीन रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा आहेत. धावपलकर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण सगळेजण बघता. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. गोलंदाज विशालचा इथे वापर केला जात आहे. धावपलकाला प्रामाणिक वेग द्यावा लागेल. 3 षटकं संपतायत. 15 धावा धावपलकर आहेत. इथून पुढे 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील तर फायटिंग टोटल सेट केलं जाऊ शकतं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फुलरलेचा चेंडू. विशाल निघोट सेकंड स्पेल मध्ये आलेले आपण बघतो. या अगोदरचं षटक विशालने ह्या एंडने हाताळलं होतं. संघ कर्णधाराचं कौतुक असेल योगेश पारदीचं. ज्या पद्धतीच्या खरं तर सिच्युएशन्स आहेत त्या पद्धतीने विचार करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज त्याने रोटेट केलेले आहेत. आणखी एक समोरचा ठेवलेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने बळलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रशांत रेड्डीला शांत ठेवण्यामध्ये विशाल निघोटला इथे यश मिळत आहे. फिफ्टीन रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघतो. 3 गडी बाद झालेले आहेत. करंट रन रेट फक्त 4.50 चा. तालुका निहाय क्रिकेट आपण सगळेजण बघत आहात. त्याचमुळे इथे खरं तर प्रेक्षकांचं मनोरंजन होणं अपेक्षित आहे. अलीकडचं क्रिकेट आपण बघितलं तर ते बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट असतं. अलीकडच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांकडे अनेक नवीन नवीन फटके आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत थोडं मोनोटोनोअस क्रिकेट अर्थात थोडं कंटाळवाणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. एक प्रेक्षक म्हणून तुम्ही ज्यावेळेस क्रीडानगरी गाठता त्यावेळेस तुम्हाला फटकेबाजी पाहणं सगळ्यात जास्त आवडतं. जर तुम्ही न्यूट्रल प्रेक्षक असाल तर, कोणत्याही एकाच संघाचे समर्थक असाल तर मग आपल्याच संघाचा खेळ चांगला व्हावा हे तुम्हाला अपेक्षित असतं. म्हणजे गोलंदाजी जर आपल्या संघाची असेल तर आपल्या गोलंदाजाने कमी धावा खर्च केल्या पाहिजे, जास्तीत जास्त विकेट्स मिळवल्या पाहिजेत असं अपेक्षित असतं समर्थकाला. आणि मग आपल्या संघाची फलंदाजी असेल तर त्यांची चांगली झाली पाहिजे असं असतं. परंतु त्रयस्थ प्रेक्षक न्यूट्रल स्पेक्टेटर जे क्रीडानगरीमध्ये येतात त्यांना जास्तीत जास्त फलंदाजी आवडत असते. एज अँड टेकन. फलंदाज विकी भोईर सुद्धा परतलेले आहेत. चौथा आद्रा इथे बसतोय. फलंदाजांना कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर इथे करता आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फलंदाजाने काही चुकीचे फटके जरूर खेळलेले आहेत. त्याचमुळे फलंदाज बाद झालेले आपण बघतो. गोलंदाजी नो डाऊट चांगली झालेली आहे. परंतु फलंदाजी करत असताना कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करण्यामध्ये फलंदाज कुठेतरी कमी पडलेले आहेत. महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी की गोलंदाजी ज्यावेळेस तुमच्यावर वरचढ होत असते, गोलंदाज तुम्हाला संधी देत नसतात, त्यावेळेस तुम्हाला काही फटके बनवून मारावे लागतात. त्यासाठी इम्प्रोवाइज क्रिकेट आलेलं आहे आणि ते क्रिकेट खेळण्यामध्ये सुद्धा भूमी 11 कल्याण कुठेतरी बॅकफुटला असलेले आपण पाहिले. 16 धावा धावपलकावर. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण सगळेजण बघत आहात. 3.5 षटकांचा खेळ संपलेला आहे. बाहुबली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमर ठाकूर. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याला एकही चेंडू खेळता आला नव्हता. फक्त पटावर हजेरी जशी लावतात त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाले होते. बॅकफुटला आहे. तिथून स्क्वेअर ऑफ द विकेट कट करतायत. एक धाव मिळेल. शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक अमरकडे निश्चितच राहील. 4 षटकं संपतायत. भूमी 11 कल्याण नाजूक परिस्थितीमध्ये आहे. 17 धावा त्यांच्या धावपलकर जोडल्या गेलेले. 4 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. बघा या अगोदरचा लीग स्टेजचा पहिला सामना भूमी 11 कल्याण केले होते. तिकडे मुकेश गायकर आणि त्याचबरोबर फलंदाज कामरान कुंगले यांनी चांगली स्टार्ट दिली होती.
जवळजवळ 3 षटकांपर्यंत एकही फलंदाज त्याने गमावला नव्हता. परंतु त्यानंतर फलंदाजांची झालेली पडझड आपण पाहिली. इथे जर या डावाचा विचार केला तर या डावामध्ये मुकेश गायकर आणि कामरान कुंगले हे फार लवकर बाद झाले. तिथून पुढे इतर कोणत्याही फलंदाजाने जबाबदारी घेतली नाही. क्रिकेट खेळत असताना लीग स्टेजचे सामने तुम्ही खेळता, त्याचबरोबर तालुका निहाय क्रिकेट तुम्ही खेळता, त्यावेळेस चांगला स्क्वॉड तुमचं असतं. परंतु एक संघ कर्णधार म्हणून त्या कर्णधाराकडे डिसिजन मेकिंग फ्लेक्झिबिलिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. निर्णय क्षमतेमधली लवचिकता ज्याला पण मराठीतून आपण म्हणतो. शेवटचं षटक दिलीपच्या वतीने फेकलं जात आहे. हा पाम पुलचा फटका, शॉर्ट आर्म पूल. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न स्टार्किंग एंडला अमर जातील का हे पाहायचंय. प्रशांत रेड्डी तिकडे उपस्थित आहेत. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावांवर प्रशांत खेळतोय. 2 चेंडूचा सामना अमरने आतापर्यंत केलेला आहे. अमरही 2 मध्ये 2चं योगदान देतो. 5 चेंडूचा काही शेष आहे. पायांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे. अराउंड दी लेग्स, मिसिंग दी लेग स्टंप. दिस इज वाईट कॉल्ड बाय अंपायर प्रवीण विशेषर. One additional run will add into the scoreboard, and scoreboard is now 19 runs with the loss of 4 wickets. This is the quality to telecast by 10 cricket team. Dilip once again getting ready. Tries to slog it. There is no connection in between bat and ball. Disappointment has been done by batters. निराश केलेला आहे सगळ्या फलंदाजांनी इथे मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने ते खेळत आहेत. 4 चेंडू आणखी शेष आहेत. संथ क्रिकेट चाललंय, कासवाच्या गतीने चाललेलं क्रिकेट आहे. समोरच्या दिशेने इथे फोर्स केलंय. यावेळेस मात्र मिडलिंग चांगलं झालेलं आहे, टायमिंग चांगलं झालेलं आहे, ताकदीचा प्रॉपर वापर केलाय. याचमुळे चेंडूने सीमारेषेची सफर केलेली आहे. फार वेळेनंतर आलेला हा षटकार, वाळवंटामध्ये झालेली पर्जन्यवृष्टी षटकार. खूप वेळ फलंदाज प्रशांत रेड्डी शांत राहिले होते. त्यांना चांगला सूर सापडत नव्हता. इथे मात्र यावेळेस त्याने चांगला फटका प्रोड्यूस केलेला आहे. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघतो कधी चेंडू हरवला अथवा गाळा झाला की नवीन चेंडू तुम्हाला पुरवला जातो. आणि या स्पर्धेत विशेषत्वाने प्रत्येक गोष्टीची निवड योग्य केलेली आहे या आयोजकांनी. म्हणजे स्वर्गंगा लाईट अँड इव्हेंट्सला त्याने आमंत्रित केलं. हा निर्णय त्यांचा अत्यंत स्तुत्य राहिलेला आहे. अनेक खेळाडूंनी इथे या स्वर्गंगा लाईट्सची प्रशंसा केली. अनेक मान्यवरांनी या लाईट्सची प्रशंसा केलेली आहे. आणि म्हणून क्रेडिट स्वर्गंगाला जितकं जातं तितकंच क्रेडिट आयोजकांना जातं की ज्याने स्वर्गंगा लाईट्स अँड इव्हेंट्सला अगदी दूरवरून भिवंडीवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी बोलवलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट कुणालजी म्हात्रे अँड 10 क्रिक काय थेट प्रक्षेपण इथे या स्पर्धेचं त्यांच्या वतीने केलं जातं. मी या स्पर्धेला मला स्वतः 15 तारखेला जॉईन झालो. इथे आल्यानंतर 3 खरं तर कॉम्प्युटर्स आणि त्याचबरोबर लाईव्ह स्कोरिंगसाठी एक लॅपटॉप अशा पद्धतीचा सेटअप पहिल्यांदाच पाहायला मिळाला. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा गेली 1-2 वर्षांमध्ये मी कव्हर केलेल्या आहेत. परंतु असा सेटअप बऱ्याचदा तुम्हाला मिळेलच असं नाही. या अगोदर कराड प्रीमियर लीग सातारा येथे मी दाखल झालो होतो. त्या स्पर्धेचाही अनुभव खरं तर तिकडे घेतला. पुन्हा तीच गोष्ट की सगळ्या गोष्टी दर्जेदार आहेत एकूणच. कारण हा डाव इथे संपतो. आपल्याला चर्चा थांबवावीच लागेल. पुढच्या डावामध्ये कदाचित ती कंटिन्यू केली जाईल. गोलंदाजांनी गाजवलेला डाव असं या सगळ्या सत्राचं वर्णन आपण करू शकतो. फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची मुभा दिलीच नाही. त्यांना जेरबंद करून ठेवलं, साखळ दंडामध्ये त्यांना बांधून ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. पाहिजे लो स्कोरिंगचे सामने रंजक होतात. औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून आम्हाला ते म्हणावंच लागेल. एकूण धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 26. आता या 26 धावांवर भूमी 11 कल्याण फाईट करतील का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामधून बदल केला जाईल. या ऐकूया पुन्हा एकदा निखिल ठोंबरे सरांच्या वाणीतून या सुरू असणारा सामन्याचा दुसरा डाव. धन्यवाद.
चा बादशाह म्हणजेच नकुलजी भांडे. जाऊया मैदानाच्या आत, मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर कुंदेचा सुपरस्टार, सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर विनोद घायाळ, समोर विशाल निगोटा. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर आपण विनोद यांना पाहतो गोलंदाजी करत असताना. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत विनोद घायाळ. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आज विद्यमान खासदार सुरेशजी म्हात्रे अर्थात बाळ्या मामा यांचा वाढदिवस आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि उद्या या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं खासदार साहेब उपस्थित जे मात्र राहणार आहेत, त्यांचा वाढदिवस आपण उद्या या मैदानावर साजरा करणार आहोत. तरी उद्या सर्व क्रीडा प्रेमींसाठी आग्र्याचं आमंत्रण असेल, कारण या स्पर्धेचा उद्या महांतिम दिवस. दिवसभरामध्ये मुरबाड गटातील जेवढे संघ आहेत त्यांचे सेमीफायनल, क्वार्टर फायनल जे मात्र होताना पाहायला मिळतील आणि तदनंतर ओपन ग्रामीणचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल, संघाचा अकाउंट ओपन झालाय आंबेगाव तालुका. आणि ओपन ग्रामीणची सेमीफायनल उद्या 4 वाजता होणार आहे. एक संघ जो मात्र आपण पाहणार आहोत, साई स्टार अल्यानी आणि त्यांच्या विरोधामध्ये साई स्पोर्ट खारबाव. इथे टाकलेला हा चेंडू अर्थात ध्रुव 11 दिनेश यशवंतराव यांनी प्रस्तुत केलेला तो संघ. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न विशाल या खेळाडूच्या माध्यमातून 2 धावा. तिथे रेड्डी यांचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळालं. प्रशांत रेड्डी 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 3. पूर्णपणे बुटावर देखील फोकस करतायत आमचे कॅमेरामन, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. नक्कीच थोडासा इंजर्ड देखील होताना पाहायला मिळतं. मला वाटतं पॅट पायाला लागली असावी विशालच्या. विशाल, सूरज ही नावं आहेत हे आज मैदानामध्ये दाखल आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे ते मुकेश कायकरचं. धावफलकावर धावसंख्या 3 धावा. डीजे धनू यांचं आगमन होत आहे. काय आवाज दिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आमच्या आवाजाची खास करून त्यांच्याकडून काळजी घेतली जाते असे आमचे धना सर, त्यांचं मनापासून आभार. 3 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर 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 गोलंदाजी सध्याच्या घडीला विनोद या खेळाडूकडून. जरी 27 धावा इथे डिपेंड करायचे असतील तर ती गोलंदाजी ताकद आहे आमच्याकडे ते दाखवत असताना भूमी 11 कल्याण. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विनोद या खेळाडूची. समोर विशाल निगोट ऑन स्ट्राईक. इथे बॅकफुटला गेले, फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. रनआउटची संधी होती परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं आहे. संकेत हे वाईट संकेत आहे टीमसाठी. क्षेत्ररक्षण चांगलंच करावं लागेल. ऑनस्क्रीन आपण संकेत दळवीला पाहतोय. सध्या हट्टा गट्टा बनलेला आहे संकेत, तो ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहतोय. जबरदस्त खेळाडू आहे संकेत. कुंदेसाठी नेहमीच त्याने मोलाचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूला आपण कामरान कुंगलेला पाहतोय, त्याने खूप चांगलं क्रिकेट रायासाठी खेळलाय. खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे या दोन्ही खेळाडूंची कल्याण विभागामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहताय 4. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये अजूनही 23 धावांचं लक्ष. ऑन स्क्रीन आपण लगेच पाहू शकता. जबरदस्त जबरदस्त आमचे स्कोरर रोनक तडवी यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 24 चेंडू 23 धावा. समालोचकाला काय काय आवश्यकता ते स्कोरर पुरवतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. आमच्या जोडीला ॲज अ स्कोरर म्हणून नकुलदादा भांडे यांचे चिरंजीव विराज, त्यांचंही कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 24 चेंडू 23 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. अमर ठाकूर, मॅन फ्रॉम सोनारपाडा.
सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकर इनवर विशालला आपण पाहतायत. पहिलाच बॉल बागफुटला गेले. वा काय फटका खेळला विशालने. चेंडू सीमा पार, डोळ्याची पार न फेडणार हा फटका. चेंडू सीमा पार, 4 रन, चौकार. व्हेरी गुड स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सुंदर अप्रतिम स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू सीमा पार. तिथे आमचे प्रेक्षक चांगले प्रयत्न करतायत, त्यांचंही कौतुक आहे. 4 धावा या बॉलवर येताना पाहायला मिळाल्या. तिन्ही अँगलने हा फटका दाखवला जातो. ही टिन क्रिक लाईव्हचे कॅमेरामन आणि आमचे ऑपरेटर रोहित यांची कमाल आहे. इथे टाकलेला हा चेंडू, फटका दमदार. डाऊन दी बॉल फिल्डर हरेश, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर इन टेनिस क्रिकेट. हरेश मिरकुटेने चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. थोडीशी निराशा आहे चेहऱ्यावर. हरेशच्या धावा बॅटिंग करत असताना थोड्याशा कमी बनल्या. इनसाइड आउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक अतिशय सुंदर झेल हरेश मिरकुटेने पकडला. तिथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर सूरज गायकवाड. मैदानामध्ये ऑन स्क्रीन आपण पाहू शकता आमचे समालोचक मित्र सुनील शेळके सर थोड्याशा गप्पा गोष्टी मारतायत. आनंदवाडीचा खेमा आहे आणि आनंदवाडीचे प्रेक्षक वर्ग आज खास करून खेड संघाला देखील सपोर्ट करण्यासाठी दाखल होत आहेत. कारण ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण नकुलदादा भांडे यांना पाहतोय. थोडीशी चर्चा रंगते या स्पर्धेबद्दल. यावर्षी 14 दिवस आहे, पुढल्या वर्षी किती, हाच फार मोठा प्रश्नाचे नाराखडा आत्ताच तयार करायला सुरुवात झाली. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. हव्या कामगिरी कशा प्रकारे केली जाते ती आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. मैदानामध्ये आलाय सूरज गायकवाड आणि त्याने ठोकलाय उत्तुंग षटकार. रायझिंग स्टार आंबेगावचा 6 धावा. डीजे सध्याच्या घडीला आपण संपूर्ण टीम पाहतोय टेन क्रिक लाईव्हची. त्यामध्ये मॅनेजर आहेत गोविंद कामत, तदनंतर विजय पगारे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये, बाबू रॉय कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये, दीपेश मात्रे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये, अभिषेक कामत कॅमेरामनच्या भूमिकेत, रोहित रॉय ऑपरेटर आहेत, मुख्य ऑपरेटर टेन क्रिक लाईव्हचे, आणि रोनक तडवी ॲज अ स्कोरर. हा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतो. इथे पुन्हा एकदा फटका फर्स्ट लाईट. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर कॉट अँड बोल्ड. चांगला झेल अमरकडून. फलंदाज बाद. नियोजक नकुलदादा भांडे यांचे जिवलग मित्र संदीप दादा निमसे, आपणाला विनंती आहे, दादा आपली वाट पाहत आहेत, या व्यासपीठावर. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला किती थंडी आहे तरी पण हाफ पॅन्टवर चाललेले आहेत, त्यांचं कौतुक. खुर्च्या कुठं चालवल्यात सर? सर खुर्ची कुठं चालवली आहे? हा बसण्यासाठी चालवली. ओके. 2-2 म्हणजे कसं आहे, मॅच दिसली पाहिजे, पडद्याला त्रास नको, आपल्याला मॅच चांगली दिसली पाहिजे. धन्यवाद, तुमचं कौतुक. टोपी जरा काढली असते तर बरं वाटलं असतं, म्हणजे गारच नाही वाजणार. तुमचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आस्वाद घेत आहे तुम्ही म्हणून मजा आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. अमरला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर अभिपुंडे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत. रोहित आतापर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवर आहेत 10 बॉलमध्ये. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी राहिली अमर ठाकूर या खेळाडूची. उद्या अमरचा संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, सोनारपाडा. त्याबद्दल थोडीशी चर्चा आपण हे षटक संपल्यानंतर करू. आमचे ऑपरेटर रोहित राय ते मात्र टाकतील की उद्या कोणते कोणते संघ खेळणार आहेत त्याबद्दल थोडीशी चर्चा आपण करू. 14 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं. 5 षटकांचा हा सामना. 27चं लक्ष. बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 मोर विकेट डाऊन. चांगला कॅच पकडला भूषणने. फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. योगेश पारधी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. समोरचे प्रेक्षक वर्ग कॅमेरामनच्या डाव्या बाजूला लाईट ऑन आहे. समोर ओके, तुमच्याकडे कॅमेरा मारा असं सांगतायत का कॅमेरामनला? या बाबू सर त्यांना एकदा. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहताय त्यांना. धन्यवाद सर, तुम्ही लवकर लाईट बंद केली. पल्सर आहे, न्यू आहे का? ओके, मॉडेल नवीन आहे. प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. 18 चेंडू 13 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना योगेश पारधी संघाचा कॅप्टन जो मात्र दाखल होता. 12:16 झालेत. हा चौथा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर माही 11 वसई, आपण तयारीमध्ये राहायचं. माही 11 वसई लगेचच तयारीमध्ये राहायचं आपण. यातून जिंकणारा संघ लगेच तुमच्या बरोबर खेळेल. त्यानंतर पहिली सेमीफायनल होईल. एका बाजूला संघ गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका आणि त्यांच्या विरोधामध्ये दिशा स्पोर्ट फाउंडेशन हा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खेडचा दोन पुणे जिल्ह्यातील संघ एकमेकांच्या समोर. या स्पर्धेमध्ये अनेक संघ, त्याबद्दल आपण चर्चा करू. पुणे जिल्ह्यातील 2 ते 3 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. पालघरवरून संघ आलाय. ठाणे जिल्ह्यातील संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुकामध्ये खेळत आहेत. शहापूर तालुक्यातून देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. सर्वांचं सहर्ष स्वागत. 8 टीम आणि 8 टीममध्ये 2 पारितोषिक, 1,51,000 आणि 75,000चं पारितोषिक आहे. नाईटला क्रीडा स्पर्धा, दमदार आयोजन आपण पाहतायत. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्दचं भगवा चषक. इथे टाकलेला चेंडू, भन्नाट वेग. सध्याच्या घडीला विनोद आपल्या नावाची छाप सोडतोय, त्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आणि भूषणदादाचं कौतुक मी सातत्याने करेल की ज्या वेळेस एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एंट्री स्पॉन्सर भरत असतात, आपल्या गावातील 2 ते 3 खेळाडू खेळवणं गरजेचं आहे. आणि तो खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी जबरदस्त करतोय. विनोद घायाळ 18 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, समोर तालुक्यातील बलाढ्य खेळाडू आहे, त्यांना दमछाक आणली आहे गोलंदाज विनोद घायाळने. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. 3 बाद 15. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, भन्नाट वेग. 2 विंडो मध्ये आपण पाहत होता गोलंदाज आणि त्याचबरोबर फलंदाज. आपल्याकडे धावसंख्या 3 बाद 15 धावा. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बाल बच गए योगेश. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. विनोद इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने जो मात्र खेळला आहे. आणि तिथे आपल्याला पाहिजे तिसऱ्या पंचांची मदत. स्वर्गंगा लाईट्स अँड इव्हेंट्स चे प्रोप्रायटर व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. सर, तुमच्यावर सर्वच खुश आहेत. तुमचं विशेष कौतुक या स्पर्धेमध्ये. जबरदस्त लाईट्स आपल्याला पाहायला मिळते स्वर्गंगा इव्हेंटच्या माध्यमातून. अध्यक्षांचं कौतुक व्हायला पाहिजे. अध्यक्षांचं कौतुक व्हायला पाहिजे. ज्या प्रकारचा तिसरा पंच त्यांनी घेतला. इथे रनआउट आहे, फलंदाज बाद. अजून एक धक्का. क्लोज कॉल होता. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता कृष्णा सर, किती क्लोज कॉल होता हा. किती क्लोज आहे पहा. पंचांचं कौतुक व्हायला पाहिजे.
चेंडू डॉट आहे आणि या षटकात धावा खर्च केल्यात विनोदने. एक विकेट मिळवली, एक. आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च केल्यात फक्त 5. जबरदस्त गोलंदाजी साहिल आणि साहिलच्या जोडीला योगेश मैदानामध्ये अप्रतिम स्पेल. तालुका हाफ मधील हा दर्जेदार स्पेल पैकी एक स्पेल मानला जाईल. भरपूर धावा या क्रीडा स्पर्धेमध्ये झाल्यात. कमीत कमी असे गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करतात. त्यामधला एक गोलंदाज म्हणजे विनोद घायाळ. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय कामरांचं. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट. 4 बाद 16. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 12 आणि 12 चेंडूत 11 धावांचं समीकरण. मैदानाच्या चौपेर आपण अनेक स्टँड पाहतो. खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते सर्वांचं स्टँड आपण पाहतोय. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या स्टँड आणि सध्याच्या घडीला बोलायची कुठे आमचे कॅमेरामन तिथे पोहोचत आहेत त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर स्टँड आपण पाहत आहेत. या स्पर्धेमध्ये युवराज सिंग, ऋषभ पंत स्टँड आपल्याला दाखवले जात आहेत. 11 चेंडू 12चं समीकरण. 11 चेंडू 12 धावा. काहीसा कानमंत्र जो मात्र दिला जातोय. सॉरी 12 चेंडू 11 धावा आहे. 11 चेंडू 12 चेंडू 11चं समीकरण. एका बाजूला आंबेगाव, एका बाजूला कल्याण. जिंकतंय कोण ते आपल्याला पाहिजे. विनोद घायाळने ज्या प्रकारे गोलंदाजी केलेल्या त्या गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे भूषण दादा रोहने यांच्या वतीनं. भूमी 11चे ओनर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक विनोद घायाळसाठी. 12 चेंडू 11 धावा. ऑन स्क्रीन आपण हरीश मिरकुटेला पाहत आहेत. थोडासा निराश आहे आणि आता थोडासा सराव देखील कमी पडायला लागला हरीश मिरकुटेचा. 12 चेंडू 11 धावा. स्माइल पाहायला मिळते या चेहऱ्यावर. थोडेसे क्रिकेटपासून दूर आहेत आता हरीश, परंतु ज्या ज्या वेळेस जात आहेत मैदानामध्ये आपल्या नावाचे डंका पेटवत आहेत असा असणारा खेळाडू. नाझीम मुल्ला ट्रॉफीमध्ये देखील टोपी आपल्याला पाहायला मिळते. अनेक वर्ष म्हणजे दहागाव, कल्याण या संघामध्ये तर खेळला, परंतु ओपन मध्ये देखील अनेक वर्ष खेळणारा खेळाडू हरीश मिरकुटे क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो. 12 चेंडू 11चं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत कपिल पाटील. गोलंदाजी मार्कवर प्रचंड गर्दी, प्रचंड गर्दी आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. भरपूर गर्दी आहे. दर्दी प्रेक्षक वर्ग त्यांची गर्दी, परंतु पहिल्याच बॉलवर खेळलाय सुसाट चेंडू सीमा पार. रिवचा दमदार फटका. साहिलच्या बाटामधून 4. थँक्यू. खरंच स्वादिष्ट आहे कणीस. 11 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण. ऑन स्क्रीन आपण पाहतायत प्रवीण विशे भावड्या यांच्याशी थोडीशी चर्चा करत असताना आमचे आयोजक सुनीलजी माळी सर. 11 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आहे. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ते आपल्याला पाहायचं. 11 चेंडू 7 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिल्याच चेंडूवर आक्रमण होताना पाहायला मिळालं कपिल पाटील यांच्यावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 11 बॉल 7. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला राहिला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 10 चेंडू 7चं समीकरण. 27चा पाठला करतोय टीम आंबेगाव. 11 चेंडू 7 धावा. यानंतर माही 11 पालघरच्या विरोधामध्ये विजेता संघ खेळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. भूषणचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. शेवटचे चेंडू 6 बनवायच्यात 9 धावा. संकेत दळवीला आपण पाहतोय सध्याच्या घडीला चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहे, परंतु ज्या प्रकारची विनोदची कामगिरी आहे अप्रतिम. 9 चेंडू आणि 6 धावा. सर्व कैलास भांडे, श्रावण डोंगरे, संदीप निमसे सर्व उपस्थित. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत. आणि आता पुन्हा एकदा
सांगायला आवडेल की संपूर्ण शहापूर एकत्र झालाय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 8 चेंडू 5 धावा. जयदीप बोंडिवले वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. या बॉलवर आलाय खणखणीत चौकार. 4 रन. जे एका धावेची आवश्यकता. साहिल चांगला खेळतोय मैदानामध्ये, परंतु स्ट्रगल करत असताना टीम पाहायला मिळाली. एका धावेची आवश्यकता. फुलटॉस बिग हिट केलाय. साहिलने चेंडू पाठवला सीमा पार. हा विजयाचा षटकार टीम आंबेगावसाठी साहिल खेळतोय. 6 धावा. अभिनंदन. टॉस साठी संपर्क साधा लगेचच. चला कॅप्टन, पालघर संघाचा कॅप्टन माही 11 पालघर वसई. कॅप्टन चला. वेलकम. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि विनंती असेल आता संदीप दादांना आणि कैलास भांड्यांना की यायचं आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. हां, जेडीला पण येऊ द्या. नाही, 2 जण असले म्हणजे बरं वाटेल. या पालघर संघाचा कॅप्टन माही 11 येतील. माही 11 संघाचा कर्णधार. 5 मिनिटाची रेस्ट देऊ. ओके, तोपर्यंत मॅन ऑफ द मॅचचं किताब देऊ. मॅन ऑफ द मॅच विशाल निघोट. आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. विशाल निघोट. अप्रतिम खेळ राहिला या खेळाडूचा. गोलंदाजी मध्ये अप्रतिम कामगिरी. विशाल निघोट आपण यायचंय. आणि संदीप निमसे सर यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. आंबेगाव तालुक्यातील सुपरस्टार विशाल निघोट या खेळाडूला हा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र दिला जातो. पाच मिनिटाचा ब्रेक असेल. टीम आंबेगाव, भूमी 11 कल्याण संघ, तुमचंही अभिनंदन. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. मॅन ऑफ द मॅच विशाल निघोट. धन्यवाद. तदनंतर विनोद घायाळ यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विनोद घायाळ. विनोद आपण यायचं. विनोद घायाळ. हा सामना म्हणजे 5वा सामना ज्यावेळेस सुरू होईल, मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड. या 2 संघादरम्यान टॉस होईल. ही मॅच सुरू झाल्यानंतर मिड इनिंग मध्ये. धन्यवाद. आणि यातून जिंकणारा संघ शिवम स्पोर्ट गेरसे शहापूर या संघाबरोबर मॅच खेळेल.